शौच करताना रक्त येते, गुदद्वाराजवळ खाज किंवा जळजळ होते, बसताना त्रास होते, अशी लक्षणं दिसली की अनेक जण घाबरतात. यालाच म्हणूयात मूळव्याधाची लक्षणं. पण मूळव्याध का होते, ती होण्याची मुख्य कारणं कोणती आणि ती टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? नमस्कार, मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय नवभारत टीव्ही मराठी. जाणून घेऊयात सोप्या भाषेमध्ये मूळव्याध नेमकं होतं का आणि त्याची लक्षणं काय आहेत. सर्वप्रथम जाणून घेऊयात मूळव्याध म्हणजे काय. आपल्या गुदद्वाराच्या आसपास रक्तवाहिन्यांचे काही नैसर्गिक गट असतात, त्यांना आपण हेमोरॉइड्स असे म्हणतो. या रक्तवाहिन्यांवर जास्त प्रमाणात दाब आला किंवा त्या सुजल्या तर मूळव्याध म्हणजेच पाईल्स होऊ शकते आणि हे पाईल्स खूप त्रासदायक असते. आपण ज्याला घाबरतो त्या मूळव्याधाचे प्रकार किती आहेत हे सुद्धा जाणून घेऊयात. मूळव्याध दोन प्रकारचे असते. एक आहे अंतर्गत मूळव्याध आणि दुसरा बाहेरचा मूळव्याध, म्हणजे शरीराच्या बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला दोन्हीकडे. अंतर्गत मूळव्याध गुदमार्गाच्या आत असते, तर बाह्य मूळव्याध गुदमार्गाच्या बाहेरील भागात निर्माण होऊ शकते. म्हणजे आता पाहूयात मूळव्याध होण्याचे मुख्य कारण काय असते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शौचाच्या वेळी जास्त जोर लावणे. जेव्हा आपल्याला बद्धकोष्ठता असते, मोठ्या आतड्यातील मल कडक असतो आणि शौचास बराच वेळ लागतो, तेव्हा आपण जोर लावण्याचा प्रयत्न करतो आणि या सततच्या दाबामुळे गुदद्वाराच्या आसपास रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि कालांतराने मूळव्याध होण्याची दाट शक्यता वाढते. पण मूळव्याध होण्यासाठी फक्त बद्धकोष्ठताच कारणीभूत असते का? तर नाही. जाणून घेऊया दुसरे कोणते घटक मूळव्याध होण्यासाठी कारणीभूत ठरतात ते. तर मंडळी, सगळ्यात पहिलं कारण आहे सततची बद्धकोष्ठता. मल कठीण होणे, शौचास त्रास होणे आणि वारंवार जोर लावणे यामुळे मूळव्याधाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. दुसरं कारण आहे टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसणे. आत्ताच्या पिढीला मोबाईल घेऊन टॉयलेटमध्ये बराच वेळ बसण्याची सवय आहे आणि शौच उरकूनही बराच वेळ बसून राहिल्यानं त्या भागांवर अनावश्यक दाब पडू शकतो आणि मूळव्याध होण्याची शक्यता दाट असते. मंडळी, जाणून घेऊया तिसरं कारण कमी हालचाल. होय मंडळी, दिवसभर बसून राहणे, व्यायामाचा अभाव असणे आणि शारीरिक हालचाल कमी असणे यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते आणि मूळव्याध होण्याची शक्यता असते. चौथं कारण आहे आहार. आहारात तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर कमी असेल आणि पाणी कमी प्यायले तर मल कडक होण्याची दाट शक्यता असते आणि मूळव्याध होण्याची शक्यता असते. पाचवं कारण आहे गर्भधारणा. गर्भावस्थेत शरीरात होणारे बदल आणि पोटातील वाढता दाब यामुळे काही महिलांना मूळव्याध होऊ शकते. याशिवाय वय वाढणे, जास्त वजन आणि दीर्घकाळ शौचाला जोर लावण्याची सवय यासारखे घटकही मूळव्याधाला कारणीभूत ठरू शकतात. म्हणजे आता जाणून घेऊयात मूळव्याधाची लक्षणे कोणती. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे शौचाच्या वेळेस ताजे लाल रक्त दिसणे, म्हणजेच मूळव्याध होण्याची दाट शक्यता असते. परंतु काही लोकांना गुदद्वाराजवळ खाज येणे, जळजळ किंवा वेदना सुद्धा होऊ शकतात. बाहेर गाठ किंवा सूज जाणवू शकते. पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती आपण या ठिकाणी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. गुदद्वारातून रक्त येत असेल तर ते फक्त मूळव्याध आहे असे स्वतःहून समजू नका. इतर काही आजारांमध्येही रक्त येऊ शकते. म्हणून रक्तस्राव वारंवार होत असेल, जास्त रक्त येत असेल किंवा इतर त्रास जाणवत असेल तर प्रथम आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. मूळव्याध टाळण्यासाठी काय करावे हे आता आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं म्हणजे बद्धकोष्ठता टाळणं खूप महत्त्वाचं आहे. आहारामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्य आणि इतर फायबरयुक्त पदार्थ वाढवणे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये असो किंवा उन्हाळ्यामध्ये असो पुरेसे पाणी पिणं महत्त्वाचं आहे. दररोज नियमित चालणे किंवा शारीरिक हालचालसुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे. शौचाची इच्छा झाली तर ती वारंवार दाबून ठेवू नका आणि टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जास्त वेळ बसण्याची सवय मोडली पाहिजे. शौचाच्या वेळी विनाकारण जास्त जोर लावू नका. मंडळी, मूळव्याध ही अचानक निर्माण होणारी समस्या नसून अनेकदा बद्धकोष्ठता, जोर लावण्याची सवय आणि जीवनशैलीतील काही गोष्टींच्या संबंधित असते. पण गुदद्वारातून रक्त येत असेल तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, कारण प्रत्येक रक्तस्राव हा मूळव्याधीमुळेच होतो असे बिलकुल नाही. योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित हालचाल आणि योग्य शौचाची सवय या छोट्या गोष्टी मूळव्याधीचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. अशी आरोग्यविषयक माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटत रहा नवभारत टीव्ही मराठीवरती. धन्यवाद.